फायनली गाईज आपण ज्या निवडणुकीची वाट बघत होतो इतक्या दिवसांची, सो फायनली आज ती आलेली, आज 15 जानेवारी आणि आज नाशिक महानगरपालिका यांची निवडणूक आज आहे. सो त्यासाठी आपण बूथवर्क करणारे काम जे की मोस्ट ऑफ जण वाटतं जणांना वाटतं की आपण करावं का, पण त्यात आपला पण नंबर आहे. आणि आज मी कल्पेश सायदादा असे आम्ही तिघे जण चाललो आहे आपल्या मॉर्निंग शाळेमध्ये जवळच. आणि आता आले जवळपास 6, हे बघा 6. तर आपण लगेच निघूया, कारण आम्हाला बोलवलं तर डॉट 6ला ऑफिसवर, पण मग थोडं इकडे टाईम एक्सचेंज होत राहतो. सो आता कल्पेशन तिथे येतं सायदादा. आत्ताच फोन आला तर की आवरले काय, तर म्हणलो हा आवरले जाऊया. तर आणि गाईज आता तुम्हाला मी आत्ता दिसतोय, तर आता डायरेक्ट संध्याकाळी 7 वाजता दिसेल, कारण तिथं मोबाईल बिबाईल काहीच अलाउड म्हणजे यूज करता येत नाही. त्याच्यामुळं मी तुम्हाला डायरेक्ट 7 वाजता भेटतो. जे काही राहतं ना माहिती वगैरे ती सगळी तेव्हाच सांगतो, कारण आता टाईम झालेला ऑलरेडी खूप. सो भेटूया आपण तेव्हा संध्याकाळी 7 वाजता. तर बाय बाय. तर गाईज कल्पेश तर आलेला आहे, आता फक्त सायदादा यायची वाट बघायची. सो गाईज आता कल्पेश तर आलेला आहे. आणि कल्पेश काय वाटतं तुला, कसं असेल काय म्हणजे? हा ना, मी फर्स्ट टाइम येतोय, मग बघू कसा एक्सपिरियन्स संध्याकाळी सांगू शकतो मी तुम्हाला. तेच म्हणलं, डायरेक्ट संध्याकाळी 7 वाजता नाही. हा, असं मध्ये चान्सच नाही. म्हणजे आपण येऊ शकतो, आता आपलं इथे शाळा आहे आणि इथं आपलं घर आहे, मग ते इथून 2 मिनटं नाही का वॉशरूमचं नाटक करून किंवा असं काही करून आपण येऊ शकतो. म्हणजे मतदान द्यायला त्यालाच लागेल, कारण आपण आमचं मतदान बाहेर आहे. ज्यांचं इथंच आहे त्यांना काय प्रॉब्लेम नाही, तिथल्या तिथं मतदान करायचे. पण आमचं बाहेर असल्यामुळे आम्हाला मध्ये ब्रेक घ्यायलाच लागणार आहे. अरे आमचं तर लई लांब आहे. माझं डायरेक्ट ते हिंदी शाळेच्या इकडे कोणती तरी शाळा वाटतं तिकडे, आणि याच्याच शाळेमध्ये. मग आमचा काय प्लॅन आहे की दोघं मिळून नाही, हां मी समजा बाहेर मी याला आवाज येईल, मग ते सांगेल की असं असं नाही. आणि बाहेर निघायचं असलं ना काय करायला लागतं माहिती का, समजा आम्ही दोघं सोबत आहे, म्हणजे माझ्या बाजूला हा वेगळ्या पक्षाचा आहे नाही का, तर मी याला सांगेल की तू नोंदणी करून ठेव, जे आलेले ना लोक त्यांचे नाव लिहून ठेव. मी आलं का मला तेवढं मग नावं दे नाही का, असं मग ते करायचं. आणि तेवढ्या वेळात आपण जाऊन यायचं पटकन नाही का, आणि नेक्स्ट टाईम मग आपण रिप्लेस करून घ्यायचं. समजा आता मी त्या टायमाला गेलो होतं ना, तर दुसऱ्या टायमाला तू जाईल असं. आता मजा तर येते, म्हणजे असं बोर पण थोडं आणि थोडी मजा पण येते. जर आजूबाजूला चांगले मित्र भेटले ना, असे बोलणारे चालले, तर मजा येते खूप नाही का, थोडी एडी भेटलंच नाही तर मग असं एकदम हां. शांत. लास्ट टाइम तुम्हाला सांगतो काहीच, माझ्या बाजूला डायरेक्ट पोरगी बसलेली होती. आता आपल्या डायरेक्ट म्हणजे मी आले की फक्त सांगू नका कोणाला माझ्या घरात. त्यांना नंबर पण भेटला होता आपल्याला, माहिती का असं. और जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. पण मग आता काय, खोटं नाही सांगत आहे, खरंच भेटला होता. पण मग आता यावेळेस बघू काय काय नाही. सो भेटूया आपण डायरेक्ट 7 वाजता काहीच. बाय बाय. सो हॅलो गाईज, फायनली निवडणूक आता झाली आणि पूर्ण काम झाल्यानंतर आपण आलो आहे. आणि त्याच्यामध्ये एक ट्विस्ट म्हणजे असं झालं की जे आम्हाला मध्ये काम करायचं होतं बूथवर, तर ते मध्ये न करता आम्ही बाहेरच थांबलो होतो. म्हणजे जे आपण बघा निवडणुकीला जाताना जेव्हा पावती देतो ना, मायर मशीन आपलं का, म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो थोडं. मोबाईलला तो त्यांचा एक ॲप राहतो पक्षाचा नाही प्रॉपर, त्याच्या थ्रू ते आपल्याला PDF मध्ये ॲप येतो, तो डाउनलोड करायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये नाव, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण लिस्ट राहते जेवढे मतदार आहे ना तेवढ्या एरियामध्ये. समजा आता प्रभाग क्रमांक 10, त्याच्यात जवळपास 41,000 लोकांचे नाव होते. तर ते सर्च करायचे, त्याच्यात पण काहींचे भेटत नाही, पण तेवढे होते नाही का. तर ते नाव सर्च करायचे आणि त्याच्यानंतरून मग ते जे येतील मग तिची पावती प्रिंट मारायची, असं नाही का सगळी प्रोसेस राहते. मग आमचा प्लॅन होता, तर आम्हाला वाटलं बूथ बसायचं, तो बोलला होता 6 वाजता या. मग मी कल्पेश सायदादा फुल रेडी होऊन वगैरे तिथे गेलो, तिथे लाईन लावली, मग लिस्ट थोडेसे नाही का नंबर वगैरे घेतले आमचे. त्याच्यानंतर ते करता लास्ट टाईम जेव्हा आम्ही पहिल्यांदा गेलो होतो ना, तेव्हा लगेच तिथं आम्ही मध्ये रूममध्ये गेलो होतो आणि त्यांनी सगळं दाखवलं कसं वोट कसं करायचं, काय काय सगळं नाही का. आणि थोडे आमच्यासमोर सह्या वगैरे घेतल्या असं तसं. मग आम्हाला ते तर माहीत होतं, पण मग यांनी इथं ते नंबर लावला. त्याच्यानंतर मग किती वेळ टाईमपास करता करता असे 8:30 आम्हाला तिकडंच होऊन गेले ऑफिसवर. त्यानंतरून मग आम्ही निघालो होतो, तो आणि भूतने बसायचं आहे तर बाहेर बसायचं. अरे यार म्हटलं काय ताणे, शीट गेला आता म्हटलं नाही का. हे बघा मत केलं बरं का मी. सो त्याच्यानंतर मग तिथं बसलो होतं. त्या ॲपची एवढी गणगण होते, काही कळतं नव्हते पहिले सुरुवातीला. यार कशी प्रिंट मारायची काय काय असं आम्हाला वाटलं. यार मध्ये बरं होतं, आणि इथं काय यार उगाच बसून दिलं, त्याच्यापेक्षा ते बरं होतं यार, सागराला बोलणार आहे असं असं नाही का. पण नंतर हळूहळू जसं ते समजलं ना, जसे एक जण येत गेले, मग थोडं समजायला लागलं ना प्रॉपर. मग मजा लागली हो, बाहेरच मजा नाही का असं. मग बाहेरच तिथंच होतो दिवसभर. मग खायला पिला सगळे येते तिथं. आता आम्हाला आलं होतं पहिले वडापाव आले, त्यानंतर मग जेवायला पुरी भाजी वगैरे होते नाही का. नंतर चहा वगैरे सगळं 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 आपल्याला सगळी ठेप राहते, फक्त आपण थांबलं पाहिजे. आणि त्याच्यात एक शॉर्ट सांगतो तुम्हाला, कल्पेशला फुल नाही आम्ही प्लॅन सांगितला होता, अशी नोंदणी करायची, असं कोणी विचारलं तर काय नाही का ID दाखवायचा, बाहेर यायचं असेल तर असं असं फुल प्लॅन. तुम्हाला पहिला व्हिडिओ दिसला असेल बघा पहिल्या सीनमध्ये तसं. आणि ऐन टाईम असं झालं, कल्पेशला जिथं पाठवलं होतं ना तिथं कोणीच येत नव्हतं मतदान. म्हणजे ते शाळेत येत होते, पण त्याच्या ऑलरेडी त्यांचं जिथं बूथ होतं त्याच्या ऑलरेडी पुढे 2 बूथ ठेवलेले होते. तर त्याच्यामुळं काय ना की त्यांच्याजवळ कोणी येत नव्हतं. आणि कल्पेशसोबत जो पोरगा पाठवला होता ना, तो ऑलरेडी पळून गेला होता,
का बरं काय तो म्हणे की आता इथं कोणी नाहीच तर मग काय करायचं. मग कल्पेश थोडा आमची इथं आला, थोडा थांबला, म्हणतो जाऊ दे मी जातो घरी. मग कल्पेश घरी येऊन गेला. सो त्याचा जो प्लॅन होता फ्लॉप होऊन गेला गाईज. मग आम्ही तर होतो सॅलर, मी ते थांबलो, थोडीशी ओळख वेळ केली ते 2-4 लोकांसोबत नाही का. मग काम करत आलो. तर फायनली आत्ता 6:30ला आम्ही आलो आणि आत्ता मी जस्ट मग व्लॉग बनवतो त्याच्यामुळं. सो अशा प्रकारे राहतं. आणि मधलं काम तुम्हाला सांगतो कसं राहतं, जेव्हा बूथच्या मध्ये जे काम राहतं ते काय राहतं की आपल्याला पहिले तिथं गेल्यानंतर पहिले फॉर्म वगैरे ते पहिले भरून घेतात. पहिले आपल्याला हे दाखवतात मशीन कनेक्शन, त्याच्यानंतर त्याला सील करत्या, मशीन पॅक करले बा असं. त्याच्यानंतर मग एक वोट द्यायला लावत्या. मग प्रत्येकाला आपण एक जण आहे ना कमीत कमी 50 वेळा वोट करतो तिथं. मग सगळ्यांना समजा 16 कॅन्डिडेट आहे ना, तर 16 48 आणि असे 2 असे टोटल 50 मतं करतो. म्हणजे परफेक्ट मत होतं की नाही बघण्यासाठी. ते झाल्यानंतर मग आपण आपल्याकडे लिस्ट भेटते, एक प्लेन कागद भेटतो ज्याच्यात कॉलम असतात. सो ते करून मग त्याच्यावर टिक मार्क करायचं, कोणता नंबर आला कोणता ती नोंद करायची राहते अशा प्रकारात. आणि शेवटी पूर्ण मतदान झाल्यानंतर आपल्याला मग किती जेंट्स होते किती लेडीज होते हे सर्व कॅल्क्युलेशन करून आपल्याला आपण ज्यांच्या थ्रू बसलेलो आहे त्यांनी सगळे कॅल्क्युलेशन द्यायला लागते. असं राहतं सर्व. तुम्ही पण कधी एक्सपिरियन्स करून बघा या गोष्टी, खूप मजा येते. कारण आयुष्यात आपण कधी ना कधी अशा गोष्टी एक्सपिरियन्स केल्याच पाहिजे. आता हे उलट आम्हाला बरं झालं की मागच्या वेळेस आम्ही मध्ये होतो रूममध्ये, तर यावेळेस बाहेर होतं. म्हणजे आम्हाला एक्सपिरियन्स दोघी याचा येऊन गेला की बाहेर बसल्यावर पण कसं राहतं आणि मध्ये बसल्यावर पण कसं राहतं त्याच्यामुळं. सो मग काय मग ब्लॉगमध्ये आजच्या हेच होतं निवडणुकीचा. मग भेटूया अशाच कंटिन्यू ब्लॉगमध्ये आणि चांगला सपोर्ट असू द्या गाईज. आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.